हॅलो गाईज, आज आपण सुरुवात करणार आहोत चालू घडामोडी प्रश्न सराव संच 4ला. याच्या बाहेर एकही प्रश्न येणार नाही आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत 2023 आंतरराष्ट्रीय घडामोडी. पोलीस भरती जे क्वेश्चन येतील तेच आपण येथे घेणार आहोत करंट अफेअर्सचे. चला तर सुरू करूया आपल्या क्वेश्चन सिरीजला. प्रश्न क्रमांक 1. 14 जुलै 2023 रोजी फ्रान्सच्या बॅस्टिल डे किंवा फ्रेंच राष्ट्रीय दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित होते? पर्याय आहेत: 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी, 2. योगी आदित्यनाथ, 3. द्रौपदी मुर्मू, 4. मनमोहन सिंग. उत्तर पर्याय क्रमांक 1 पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. 49वी G7 शिखर परिषद कोणत्या शहरात संपन्न झाली? पर्याय आहेत: 1. हिरोशिमा, 2. भारत, 3. इंडोनेशिया, 4. ब्राझील. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिरोशिमा. 49वी G7 शिखर परिषद ही हिरोशिमा या शहरात संपन्न झाली. प्रश्न क्रमांक 3. कोणी काळा समुद्र धान्य कार्यक्रम करारातून माघार घेतली? पर्याय आहेत: रशिया, ब्राझील, भारत आणि कोरिया. पर्याय क्रमांक 1 रशिया या प्रश्नाचं उत्तर आहे. काळा समुद्र धान्य कार्यक्रम करारातून रशियाने माघार घेतली. प्रश्न क्रमांक 4. जागतिक सांस्कृतिक मंचात सामील होणारे पहिले भारतीय शहर कोणते ठरले? पर्याय आहेत: 1. दिल्ली, 2. पंजाब, 3. बंगळुरू, 4. पुणे. पर्याय क्रमांक 3 बंगळुरू या प्रश्नाचं उत्तर आहे. जागतिक सांस्कृतिक मंचात सामील होणारे पहिले भारतीय शहर बंगळुरू. प्रश्न क्रमांक 5 आहेत. जुलै 2023 मध्ये UAEचे विदेश व्यापार मंत्री डॉक्टर थानी अल जेऊदी यांची फेब्रुवारी 2024 मध्ये काय म्हणून निवड झाली? पर्याय आहेत: 1. राज्यस्तरीय मंत्री, 2. मंत्रिस्तरीय परिषदेचे अध्यक्ष, 3. मंत्रिस्तरीय उपाध्यक्षपदी, 4. मंत्री. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे मंत्रिस्तरीय परिषदेचे अध्यक्ष. जुलै 2023 मध्ये UAEचे विदेश व्यापार मंत्री डॉक्टर थानी अल जेऊदी यांची फेब्रुवारी 2024 मध्ये मंत्रिस्तरीय परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. प्रश्न क्रमांक 6. IIT दिल्लीचे पहिले कॅम्पस कुठे स्थापन झाले? पर्याय आहेत: 1. अबुधाबी, 2. इराण, 3. न्यूयॉर्क, 4. अमेरिका. पर्याय क्रमांक 1 अबुधाबी या प्रश्नाचं उत्तर आहे. IIT दिल्लीचे पहिले कॅम्पस अबुधाबी येथे स्थापन झाले. प्रश्न क्रमांक 7. जुलै 2023 मध्ये US नॅशनल अकॅडमीचे मानद सदस्यत्व कुणाला बहाल केले? पर्याय आहेत: प्राचार्य गणपती यादव, 2. शेख मोहम्मद, 3. संजय वर्मा, 4. याकूब पटेल. पर्याय क्रमांक 1 प्राचार्य गणपती यादव या प्रश्नाचं उत्तर आहे. जुलै 2023 मध्ये US नॅशनल अकॅडमीचे मानद सदस्यत्व गणपती यादव यांना बहाल केले. प्रश्न क्रमांक 8. भारतीय वंशाच्या उपग्रह उद्योग तज्ज्ञ आरती होला मैनी यांची कोणत्या पदी नियुक्ती झाली? पर्याय आहेत: 1. UNOOSA च्या संचालक, 2. WHO सदस्य, 3. नासा सदस्य, 4. PFC सदस्य. पर्याय क्रमांक 1 UNOOSA च्या संचालक हे या प्रश्नाचं उत्तर आहे. भारतीय वंशाच्या उपग्रह उद्योग तज्ज्ञ आरती होला मैनी यांची UNOOSA च्या संचालकपदी नियुक्ती झाली. प्रश्न क्रमांक 9.
जागतिक बँकेने भारतातील संस्थांमधील तांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी किती कर्ज मंजूर केले? पर्याय आहेत: 1. 50 कोटी डॉलर, 2. 25 कोटी 55 लाख डॉलर, 3. 55 लाख डॉलर, 4. 20 कोटी डॉलर. पर्याय क्रमांक 2. 25 कोटी 55 लाख डॉलर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. जागतिक बँकेने भारतातील संस्थांमधील तांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी 25 कोटी 55 लाख डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे. प्रश्न क्रमांक 10. नवीन जागतिक वित्तीय करारावरील शिखर परिषद कधी झाली? पर्याय आहेत: 20 आणि 21 जून, पर्याय 2. 24 व 25 जून, 3. 22 आणि 23 जून 2023, 4. 24 जून. पर्याय क्रमांक 3. 22 आणि 23 जून 2023 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. नवीन जागतिक वित्तीय करारावरील शिखर परिषद 22 आणि 23 जून 2023 रोजी झाली. प्रश्न क्रमांक 11. भारत, म्यानमार, थायलंड त्रिपक्षीय महामार्ग प्रकल्प तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी कुणाच्या अंतर्गत विकसित केला जात आहे? पर्याय आहेत: 1. बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह, 2. भारत फायनान्स कॉर्पोरेशन, 3. कंबाईन मॅरिटाईम फोर्सेस, 4. कॉन्फरन्स ऑफ पार्टी. पर्याय क्रमांक 1. बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह या प्रश्नाचं उत्तर आहे. भारत, म्यानमार, थायलंड त्रिपक्षीय महामार्ग प्रकल्प तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह अंतर्गत विकसित केला जात आहे. प्रश्न क्रमांक 12. GPIचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे? पर्याय आहेत: 1. इंग्लंड, 2. अमेरिका, 3. चीन, 4. भारत. पर्याय क्रमांक 4. भारत हे या प्रश्नाचं उत्तर आहे. GPIचे अध्यक्षपद भारत देशाकडे देण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या देशाने संमतीचे वय 13 वरून 16 वर्षे केली? पर्याय आहेत: 1. भारत, 2. जपान, 3. अमेरिका, 4. चीन. पर्याय क्रमांक 2. जपान हे या प्रश्नाचं उत्तर आहे. जपान या देशाने संमतीचे वय 13 वरून 16 वर्षे केली. प्रश्न क्रमांक 14. जगातील सर्वात शक्तिशाली हायपरसॉनिक विंड बोगदा कोणत्या देशात आहे? पर्याय आहेत: 1. पाकिस्तान, 2. चीन, 3. भारत, 4. अमेरिका. पर्याय क्रमांक 2. चीन या प्रश्नाचं उत्तर आहे. जगातील सर्वात शक्तिशाली हायपरसॉनिक विंड बोगदा चीन या देशात आहे. प्रश्न क्रमांक 15. UNSCचे अस्थायी सदस्य म्हणून 5 नवीन देश कोणते ठरले आहेत? उत्तर आहे: अल्जेरिया, गयाना, प्रजासत्ताक कोरिया, सिएरा लिओन आणि स्लोव्हेनिया हे 5 सदस्य नवीन देश ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 16. WHOचे बाह्य लेखापरीक्षक म्हणून कुणाची पुन्हा निवड करण्यात आली? पर्याय आहेत: 1. गिरीशचंद्र मुर्मू, 2. मोहम्मद शिया, 3. अब्दुल्ला अल मदौस, 4. मनोज सोनी. पर्याय क्रमांक 1. गिरीशचंद्र मुर्मू हे या प्रश्नाचं उत्तर आहे. WHOचे बाह्य लेखापरीक्षक म्हणून गिरीश मुर्मू यांची पुन्हा निवड करण्यात आली. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या देशाने कमी अंतराच्या विमानावर बंदी केली? पर्याय आहेत: 1. भारत, 2. चीन, 3. फ्रान्स, 4. जपान. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. कोणत्या देशाने कमी अंतराच्या विमानावर बंदी केली? तर तो देश होता फ्रान्स. प्रश्न क्रमांक 18. पहिल्या शिवसन्मान पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात येणार आहे? पर्याय आहेत: 1. योगी आदित्यनाथ, 2. देवेंद्र कुमार, 3. प्रवीण सूद, 4. नरेंद्र मोदी.
पर्याय क्रमांक 4 नरेंद्र मोदी या प्रश्नाचं उत्तर आहे पहिल्या शिवसन्मान पुरस्काराने नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्र शासनाचा महागौरव 2024 पुरस्कार कोणाला देण्यात आला? पर्याय आहेत हर्ष जैन, 2 प्रवीण कजमार, 3 सुबोध कुमार, 4 निखिल वाघ. पर्याय क्रमांक 4 निखिल वाघ ह्या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र शासनाचा महागौरव 2024 पुरस्कार निखिल वाघ यांना देण्यात आला. प्रश्न क्रमांक 20 इतिहासात पहिल्यांदाच एकाच वर्षात म्हणजेच 2024 मध्ये एकूण किती व्यक्तींना भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झाला आहे? पर्याय आहेत 1 4 व्यक्तींना, 2 5 व्यक्तींना, 3 9 व्यक्तींना, 4 2 व्यक्तींना. पर्याय क्रमांक 2 5 व्यक्तींना या प्रश्नाचं उत्तर आहे इतिहासात पहिल्यांदाच एकाच वर्षात म्हणजेच 2024 मध्ये एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रश्न क्रमांक 21 लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? पर्याय आहेत 1 अमित अग्रवाल, 2 तुषार मेहता, 3 उपेंद्र द्विवेदी, 4 प्रवीण सूद. पर्याय क्रमांक 3 उपेंद्र द्विवेदी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली. प्रश्न क्रमांक 22 7व्या महासागर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? पर्याय आहेत 1 भारत, 2 ऑस्ट्रेलिया, 3 चीन, 4 जपान. पर्याय क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 7व्या महासागर परिषदेचे आयोजन ऑस्ट्रेलिया या देशात करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 23 35व्या आंतरराष्ट्रीय मानव एकता परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले? पर्याय आहेत 1 उत्तर प्रदेश, 2 पंजाब, 3 मुंबई, 4 दिल्ली. पर्याय क्रमांक 4 दिल्ली हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 25व्या आंतरराष्ट्रीय मानव एकता परिषदेचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले. प्रश्न क्रमांक 24 ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण ठरले आहे? पर्याय आहेत 1 देवेंद्र कुमार, 2 अमित अग्रवाल, 3 नुसरत जहाँ, 4 चक्रधारी चरण सिंह. पर्याय क्रमांक 4 चक्रधारी चरण सिंग ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या देशाने मुलांसाठी जगातील पहिला मलेरिया लस कार्यक्रम सुरू केला आहे? पर्याय आहेत 1 कॅमरून, 2 भारत, 3 ऑस्ट्रेलिया, 4 चीन. पर्याय क्रमांक 1 कॅमरून हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कॅमरून या देशाने मुलांसाठी जगातील पहिला मलेरिया लस कार्यक्रम सुरू केला आहे. सो इथे आपण 25 क्वेश्चन सिरीज समाप्त केलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघितले 2023 आंतरराष्ट्रीय घडामोडी. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिक घेऊन चालू घडामोडी बघणार आहोत. त्याचा नक्कीच व्हिडिओ बघा आणि आपले इतरही व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्यांना नक्कीच बघा आणि डेली सराव करा आपल्या चॅनलवर.